आहे संजय शिरसाटची इन्क्वायरी होणार नाही। म्हणजे याचा अर्थ हे आहे की चोर चोर मौसेरे भाऊ। बोलताना त्यांची मध्ये जे मस्ती आहे ते आपल्याला स्पष्ट दिसतं की माझा कोणीही वाकडा करू शकत नाही। का सारी मर्दानगी तुम्ही एका वेटरला बुक्का मारण्यासाठी आहे तुमच्याकडे की एक गरीब वेटर ज्याचं काही देणं घेणं नाही आहे तो माजलेला आमदार त्यांना बुक्का मारून पाडतो। आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस मिळाली आहे असं त्यांनी कबुली दिलेली आहे। काय तुमची याच्यावरती प्रतिक्रिया? देर आहे दुरुस्त आहे। मागच्या 1.5-2 महिन्यापासून जे हे प्रकरण गाजत आहे की कशा प्रकारचे मोठे मोठे प्रॉपर्टीज आपले संजय शिरसाट यांनी घेतलेले आहे स्वतःच्या नावावर आणि आपल्या परिवाराच्या नावावर जे घेतलेले आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी माझी अपेक्षा तर हे होती की फक्त इन्कम टॅक्स नाही पर अँटी करप्शन ब्युरोनेही त्यांची डिस्प्रपोर्शनेट एसेट्सची इन्क्वायरी करायला पाहिजे। एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटनेही त्यांची हे जे मनी लॉन्डरिंग जे सुरू आहे त्याच्या बाबतीत इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे। 2.5 कोटी रुपयाची गाडी घेऊन त्या गाडीमध्ये बसून फिरून ते आपल्याला हे सांगत आहे की माझ्या नावाने गाडी नाही आहे। मग याचीही इन्क्वायरी व्हायला पाहिजे। मग कुणाची गाडी आहे जे साहेब हे वापरत आहे आणि असं कोण आहे मोठा माणूस ठेकेदार जे त्यांना 2.5 कोटी रुपयाची गाडी दुबईहून मागवून त्यांना देत आहे। हे सगळ्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। आणि माझी प्रामाणिक इच्छा हे होती की हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री जे आपल्याला स्वतःला खूप स्वच्छ प्रतिमेचे सांगणारे आहे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारे मुख्यमंत्री आहे त्यांनी सगळे एजन्सीजला ऑर्डर करायला पाहिजे होतं की माझ्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यावर असे आरोप झालेले आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी सगळ्या डिपार्टमेंट्सनी करा, सगळ्या एजन्सीजनी करा। त्यांनी विधान परिषदेमध्ये जे विट्सचा मुद्दा गाजला फक्त विट्सचा तर त्यावेळी दुसरे आमदार दुसरे नेते उभे राहून त्यांना का विचारलं नाही की साहेब जे 10 एकर जागा जे गोरगरीब दलित लोकांची होती ती जागा वर्ग 2 ची या मंत्र्यांनी आपल्या मुलांच्या नावावर कशी ट्रान्सफर करून घेतली कलेक्टरला आणि तहसीलदारला मॅनेज करून। MIDCच्या जागा जे आहे प्रायोरिटी अलॉटमेंटमध्ये कशी घेतली त्यांनी हे विचारण्याची आवश्यकता होती। तरी विट्सच्या संदर्भात त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही उच्चस्तरीय चौकशी लावू। दुसऱ्याच दिवशी संजय शिरसाटच्या जी पार्टी आहे एकनाथ शिंदे शिवसेनेची त्यांच्या एक मंत्री उद्योग मंत्री त्यांच्या उद्योग विभागामध्ये काय काय उद्योग सुरू आहे एक वेगळी गोष्ट आहे। ते येतात आणि ते सांगतात की नाही ते टेंडर प्रोसेसमध्ये जे घोळ झालेला असेल काही तर त्याची इन्क्वायरी होणार आहे संजय शिरसाटची इन्क्वायरी होणार नाही। म्हणजे याचा अर्थ हे आहे की चोर चोर मौसेरे भाऊ। म्हणजे मग या नोटिशीतून काही निष्पन्न होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे का? नाही माझी बघा काय आहे की कमीत कमी आता नोटीस आलेली आहे। नोटीसमध्ये ते काय उत्तर देतील त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेले आहे। आणि माझं सगळ्यात वाईट गोष्ट हे आहे की ज्या कार्यक्रमामध्ये ते बोलले असं की पैसे कमावणं हे सोपं आहे पण त्याची विल्हेवाट लावणं आणि यापुढे ब्लॅकच्या पैसा चालणार नाही मी माझ्या बाबतीत बोलत आहे। म्हणजे तुम्ही विचार करा एक मंत्री कॅबिनेट मंत्री मुलांच्या समोर मुलींच्या समोर जे जस्ट पास आउट झालेले आहे त्यांना हे आदर्श देत आहे की हे घ्या माझ्याकडून हे आदर्श द्या। आणि बोलताना त्यांची मध्ये जे मस्ती आहे ते आपल्याला स्पष्ट दिसतं की माझा कोणीही वाकडा करू शकत नाही। नोटीस आली ना मी माझ्या पाटील नावाचे जे चार्टर्ड अकाउंटंट आहे त्यांना सांगितलेलं आहे की त्याला उत्तर द्या करके। तर हे सगळं नाही आहे ना दुर्दैव आहे महाराष्ट्रासाठी। म्हणजे पक्ष कोणताही असू द्या जात धर्म काही असू द्या पण लोकांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे अशा प्रकरणामध्ये मला असं वाटतं। तुम्ही ही सगळी प्रकरणं पत्रकार परिषदेच्या समोर आणल्यानंतर असाही विश्वास व्यक्त केला होता की येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सगळ्या MIDCचं प्रकरण असेल जमिनीचं प्रकरण असेल याच्यावर सगळेजण विरोधी पक्षातले सगळे आमदार सत्ताधारी आवाज उठवतील असं म्हणले होते। 2 आठवडे पूर्ण झालेले आहेत। नाही मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की 288 आमदार आहे मग त्यांना माहित नाही आहे का की हे काय काय प्रकरण आहे आणि मी फक्त बिनबुडावाचे आरोप करत आहे का? मी तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेलं आहे ना सगळं त्या डॉक्युमेंट्सच्या आधारावर कोणी मायका लाल तिथे नाही होता का सारी मर्दानगी तुम्ही एका वेटरला बुक्का मारण्यासाठी आहे तुमच्याकडे की एक गरीब वेटर
ज्याचं काही देणं घेणं नाही आहे, तो माजलेला आमदार त्यांना बुक्का मारून पाडतो, त्याच्यामध्ये इतकी हिंमत आहे का की विधानसभेमध्ये उभे राहून की एक छोटासा जेवण तुला चांगला नाही मिळाला आणि हे लोक गोरगरीब लोकांच्या पोटावर पाय ठेवून कशा प्रकारचे आपलं पोट भरत आहे याच्या बाबतीत विचार करण्याची तुला लाज नाही वाटते कधी? आता या मुद्द्यावर संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे की राजकीय पुढाऱ्यांना नोटीस नाही येत असं वाटत असतं, पण नोटीस येतात, मला नोटीस आलेली आहे, त्याचं योग्य ते उत्तर आम्ही देणार आहोत, आमच्याकडून स्पष्टीकरण देण्यात येणार आहे, सरकार सरकारचं काम करत आहे, यंत्रणा यंत्रणाचे काम करत आहे, माझ्यावर कोणताही दबाव नाही. नाही, त्यांच्या भाषणामध्ये तर ते स्पष्टच होतं की माझ्यावर कसलाही प्रकारचा दबाव होत नाही. कारण काय आहे की वरच्या लेवलपासून खालपर्यंत जे सगळे खाणारे असते ना, त्या लोकांना मधले ते कोणाला कोणाचीही भीती नसतं की माझ्याकडे काय आहे, एजन्सीज आहे, त्या सगळ्या एजन्सीजला मी जाऊन सगळं माझं स्पष्टीकरण देऊ. आणि एजन्सीज प्रामाणिक असेल तर मला असं वाटतं की फक्त संजय शिरसाट नाही तर खूप सारे लोक ज्यांनी त्यांना मदत केलेली आहे, ते MIDCचे अधिकारी होऊ शकतात, ते कलेक्टर ऑफिसचे अधिकारी होऊ शकतात, किंवा मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स होऊ शकतात की ज्यांना ते पैसा पुरवण्याचं काम केलेलं आहे आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये त्यांना ते मदत करत आहे. याची सखोल चौकशी होऊ द्या. आणि हे सगळे एजन्सीजला मी हात जोडून विनंती करतो की तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. जे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे ते पूर्ण डॉक्युमेंट्ससाठी मी तुम्हाला देण्यास तयार आहे. पण एक मेसेज जाऊ द्या की एजन्सीज हे फ्री आहे, इंडिपेंडेंट आहे आणि निष्पक्ष आहे, कसल्याही प्रकारचा ते साईड घेणार नाही. बरोबर, तुम्ही ती अपेक्षा व्यक्त करताय. चौकशी समितीसमोर किंवा ही नोटीस जी दिलेली आहे त्या नोटीसीला काय उत्तर देणार असा एक प्रश्न असतो, तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, आता मला माहित नाही आहे की जसं त्यांनी ओपनली हे ॲडमिट केलेलं आहे की मला नोटीस आलेली आहे आणि मी माझ्या CAला सांगितलेलं आहे त्याचं उत्तर देण्यासाठी, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पैसा कमावणं खूप सोपं आहे पण त्याची विल्हेवाट लावणं आता खूप कठीण झालेलं आहे. ज्या प्रकारे त्यांनी अशी कबुली दिली, जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्सला उत्तर देणार आहे ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही पब्लिक करा, ते डॉक्युमेंट पब्लिक करा तुम्ही, मग आम्ही पण त्याच्यावर स्टडी करतो की तुम्ही काय काय सत्य बोललेले आहे त्याच्यामध्ये लिहिलेले आहे आणि खरी परिस्थिती काय आहे, हे सगळं आहे आमच्याकडे. त्याचीच वाट आता इम्तियाज जलील पाहत आहेत, कारण त्यांना अपेक्षा आहे केवळ इन्कम टॅक्स नाही तर इतर तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करावी आणि ती चौकशी केल्यानंतर बरंच काही समोर येऊ शकतं, पण त्यासाठी ते स्वतः सगळे डॉक्युमेंट्स द्यायला तयार आहेत. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.